गुरुभक्तीचा महिमा. अध्याय 2. श्री गुरुचरणांचे ध्यान करीत विष्णू नामांकित एका वृक्षातळी क्षणभर निद्रिस्त अशा स्थितीत असता त्यांना जटाधारी भस्म लावलेले व व्याघ्रचर्म परिधान केलेले असे योगी आपल्याजवळ येऊन आपल्या कपाळी भस्म लावित आहेत असा भास झाला आणि क्षणभरात जागे होऊन पाहतात तो नामांकितास प्रत्यक्ष त्या योगीशाची मूर्ती आपल्याकडे येत आहे असे दिसले. त्याबरोबर त्यांनी दंडवत घालून त्यांची प्रार्थना केली व आपण कोण कोठून आलात अशी पृच्छा केली. तेव्हा ते सिद्धयोगी त्याला म्हणाले, आम्ही योगी असून तीर्थामधून हिंडत असतो. भीमा अमरजाच्या संगमावर गाणगापूर म्हणून पवित्र क्षेत्र आहे. तेथे नरसिंह सरस्वती नामक आपले गुरु आहेत. ते तेथे वास करतात. ते सदैव भक्तांचे रक्षण करून त्यांना लक्ष्मी व आनंद याची प्राप्ती करून देतात. ते ऐकून नामकर्णी म्हणाले, आम्ही तर त्या श्री गुरुचे ध्यान अगदी वंशावंशी करीत आहो तरी आमची कष्टातून सुटका नाही. आपण आता मला भेटलात म्हणून प्रार्थना करतो की माझी संशय निवृत्ती करावी. सिद्ध तत्काळ म्हणाले, अरे ज्याच्यावर गुरुकृपा होईल त्याला दैन्य दिसणार नाही असा मनुष्य कळीकाळाला जिंकायला समर्थ होतो. आणि तू तर दैन्यवृत्ती सांगतोस. तुझ्या मनात निश्चय नसेल म्हणूनच अशी तुझी कष्टप्रद स्थिती दिसते. त्रैमूर्ती श्री गुरुची एका भावाने भक्ती केली पाहिजे. एखाद्या वेळी तो श्रीहरी किंवा शंकर आपल्या भक्ताचे रक्षण करू शकणार नाहीत, पण आमचे श्री गुरु निर्धाराने रक्षण करतात. हे पक्के ध्यानात धर. हे ऐकून नामकर्णीने लागलीच त्या सिद्ध योग्यांचे चरण धरले व विनंती केली, महाराज, त्या त्रैमूर्ती गुरुरायाचे मला ज्ञान करून द्या आणि ब्रह्मा विष्णू महेश्वर हे त्रिमूर्ती कसे गुरु झाले हे मला सांगा. विष्णू व शंकर यांचा कोप झाला तरी गुरु आपल्या भक्ताचे रक्षण करू शकतो, पण गुरुचा कोप झाल्यावर कोणीही त्याचे रक्षण करू शकणार नाही असे म्हणतात. तर याविषयी माझ्या मनाचा संदेह आपण कृपेने फेडावा. त्यानंतर सिद्धांनी या सृष्टीची रचना श्री विष्णूच्या आज्ञेवरून ब्रह्मदेवानी कशी केली व देव, दानव, सप्तऋषी, विविध स्थावर, जंगम सृष्टी तसेच कृत, त्रेता, द्वापर व कली अशी युगे कशी निर्माण केली हे सविस्तरपणे सांगून त्या युगाचेही गुणधर्म कथन केले. सिद्ध म्हणाले, ब्रह्मदेवाने कलीला श्री गुरुच्या स्वरूपाचे वर्णन करून सांगितले. गुरु आपले माता पिता आहेत. ईश्वर जरी कोपला तरी त्यापासून गुरु आपले रक्षण करू शकेल हे निश्चित समज. त्यानंतर गुरुची सेवा केली असता सर्व सिद्धी प्राप्त कशा होतात याविषयी एक कथा सांगितली. पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषीचा एक थोर आश्रम होता. त्यामध्ये अनेक ब्रह्मऋषी तप करीत होते. त्यातील वेदधर्म नावाचा तपस्याजवळ वेदशास्त्राचा अभ्यास करणारे अनेक शिष्य होते. त्यापैकी दीपक नावाचा शिष्य गुरुसेवेत अतिशय निपुण होता. एके दिवशी गुरुंनी सर्व शिष्यांना जवळ बोलावून विचारले, माझी आज्ञा पाळायला कोण तयार आहे त्याने पुढे यावे. झाले. गुरुचे वाक्य जो न करी तो पडे रवरव घोरी असे म्हणत दीपक पुढे सरसावताच वेदधर्मांना अतीव संतोष झाला. ते सर्व शिष्यवर्गाला उद्देशून बोलले, शिष्यानो, आम्ही जन्मजन्मांतरे अनेक पातके केली होती. त्यापैकी बहुतेक आमच्या अनुष्ठानाने निरसन पावली आहेत, पण काही शेष राहिलेले स्वतः भोगल्याशिवाय सुटका नाही. म्हणून पापनिष्कृतीकरिता आम्ही काशीवास करण्याचे योजिले आहे. तेथे आमचा सांभाळ करण्याकरिता तुम्हापैकी कोण बरे यायला तयार आहे. तेव्हा दीपकाने गुरुची सेवा करण्याचे मान्य केले. तेव्हा गुरु म्हणाले, पहा बरे, मी 21 वर्षेपर्यंत कुष्टी, आंधळा, पांगळा असा होऊन पडेन. अशा माझी सेवा तुला जमेल का? दीपक म्हणाला, गुरुजी, आपल्याकरिता मी स्वतः कुष्टी, अंध, पंगू होऊन आपली पापनिष्कृती करण्याला सिद्ध आहे. त्यावर वेदधर्म म्हणाले, शिष्या, आपले पाप आपणच भोगले पाहिजे, त्याविना ते संपत नाही. तू मला काशीस नेऊन माझा सांभाळ कर म्हणजे पुरे. गुरु शिष्य दोघेजण काशीस जाऊन राहिले. विश्वनाथाची सेवा चालू होती. तथापि गुरुचा कुष्ठरोग फार वाढला. त्यामध्ये पू व कृमी झाले.
आणि वेदना असह्य झाला. दीपक त्यांची सेवा मनोभावे करू लागला, तरी गुरु त्यांच्यावर संतापून बोलत, तू आमचा अंगाचे घाण स्वच्छ धुत नाहीस. पहा, या माशा मला कशा खातात. कधी कधी त्यांच्याशी गोडही बोलत. त्याने भिक्षा मागून आणून त्यांना जेवू घालावे, तर मिष्टान्ने का आणली नाहीस म्हणून रागारागाने ते सर्व अन्न फेकून द्यावे व त्याला शिव्या द्याव्या असा प्रकार चाले. पण दीपक सर्व निमूटपणे सोसून घेऊन गुरुच्या सेवेत अंतर पडू देत नसे. गुरुची सेवा सोडून देऊन बिचारा शिष्य कधी देवदर्शनाला सुद्धा जात नसे. अहोरात्र गुरुची सेवा हेच त्यांचे व्रत झाले होते. एकदा त्याचे हे व्रत पाहून प्रत्यक्ष पिनाक पण पाणी शंकर त्यांचा पुढे आले व म्हणाले, अरे दीपका, तुझी गुरुभक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. हवा तो वर माग. न पुसता गुरुसी वर न घे सर्वथा. असे म्हणून दीपक गुरुपाशी जाऊन म्हणाला, गुरु महाराज, आपल्या व्याधीचा उपशम व्हावा म्हणून विश्वनाथाकडून वर मागून घेऊ का? गुरु एकदम कोपले आणि ओरडले, अरे स्वतः भोगल्या वाचून पापाची निष्कृती नाही हे तुला एकदा सांगितले आहे ना. दीपक ईश्वराकडे जाऊन म्हणाला, देवा, मला वर नको. गुरुजीकरिता मी वर मागणार होतो, पण त्यांना ते पसंत नाही. शंकराने हे व्रत श्री विष्णूला सांगितले व म्हणाले, ह्या दीपकाप्रमाणे मी त्रैलोक्यात सुद्धा कोणी गुरुभक्ती करणारा पाहिला नाही. गुरुचा निरोप नाही म्हणून हा वर घेत नाही. अनेक तापसी लोक तप करून वर मागतात आणि मी द्यायला गेलो तरी हा वर नको म्हणतो. गुरु म्हणजेच सर्व धर्म व ज्ञान असे हा समजतो पहा. हे ऐकून प्रत्यक्ष विष्णू दीपकाकडे गेले. त्यांना दीपक म्हणाला, देवा, हजारो वर्ष अरण्यात राहून उग्र तप करणाऱ्यांना तू वर देत नाहीस. मी तर तुझे नावसुद्धा कधी स्मरत नाही. मग का वर घेण्याविषयी तुझा आग्रह बरे? भगवान नारायण म्हणाले, दीपका, तू जी गुरुभक्ती करतोस तीच माझ्या जीव की प्राण आहे. जे माता पिता यांची सेवा करतात तसेच पतिसेवा करणाऱ्या स्त्रिया व गुरुची भक्ती करणारे शिष्य यांचा मी उद्धार करतो. म्हणूनच मगाशी विश्वनाथ वर द्यायला आले होते. आता मी आलो आहे. तुला हवा तो वर मागच. दीपकाने कोणता वर मागितला असेल असे तुम्हाला वाटते? आपल्या अंतःकरणात गुरुभक्ती अधिक वाढावी असाच वर त्याने मागून घेऊन भगवंताचे चरण धरले. भगवंतानेही गुरुभक्ती म्हणजेच भगवत प्राप्ती असे पुन्हा पुन्हा सांगून दीपकाला वरदान केले. दीपक गुरुकडे गेला व म्हणाला, महाराज, गुरुभक्ती दृढ व्हावी म्हणून मी वर मागितला. तो भगवंतानी प्रसन्न होऊन मला दिला आहे. ते तपस्वी वेदधर्म मुनी शिष्याचा भाव पावण्याकरिताच कुष्टी झाले होते. ते एकदम दीपकावर प्रसन्न झाले आणि त्यांनी दिव्य देह धारण केला. ते दीपकाला म्हणाले, ज्याच्या मनात दृढ गुरुभक्ती असतो तो स्वतः ईश्वर होतो असे समज. अशा प्रकारे सिद्धमुनींनी नामधारकाला गुरुभक्तीचा महिमा सांगितला. हे सर्व ऐकून नामधारकाने वारंवार सिद्धमुनींना नमस्कार केला व स्वामी महाराज, मला गुरुचरित्र आपल्या मुखातून ऐकण्याची इच्छा आहे अशी त्याने विनवणी केली. सिद्धमुनींनी त्याचा हात धरून त्याला कल्पवृक्षाखाली आपल्या जवळ बसवून घेतले. नामधारकाने सिद्धमुनीच्या चरणी मस्तक ठेविले. सिद्धमुनी त्याला म्हणाले, दृढभक्ती नसणारेच नेहमी दैन्य भोगतात आणि गुरुला बोल ठेवतात. गुरुमूर्ती म्हणजे कृपासागर आहे. श्री गुरु म्हणजे कल्पतरू आहे, कामधेनू आहे. हे ऐकून नामधारकाने गुरुचरित्र सांगण्याकरिता सिद्धमुनींना विनवणी केली. नामधारक म्हणाला, महाराज, हरिहर हे भक्तजनांचा उद्धार करण्याकरिता अवतार घेतात. पण हे गुरुराज मनुष्य देह धारण करून त्रैमूर्तीचा अवतार घेऊन आले. ते कसे हे मला कृपेने सांगाल का? अध्याय 2 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.